2017 या वर्षातला हा शेवटचा महिना आहे आणि वर्षभर परमेश्वराने आपल्याला सांभाळलं, चालवलं, त्याबद्दल आपण त्याचे आभार मानू. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण जग ह्या महिन्यामध्ये प्रभू येशूचा जन्मदिवस, नाताळ सीझन, ख्रिसमस सीझन हा साजरा करत असतं. आणि आपणही आपल्या मंडळीमध्ये संपूर्ण महिनाभर प्रभू येशूचा जन्म साजरा करत असतो. आणि आपली प्रथा पहिल्यापासून अशी आहे की संपूर्ण महिनाभर आपण नाताळचे संदेश ऐकत असतो, फक्त नाताळाच्या दिवशी नाही. किती जण आमेन म्हणू शकता? आणि आजपासून मी एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहे जिचं नाव आहे ख्रिसमस 2000 इयर्स लेटर, नाताळ 2000 वर्षानंतर. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे मेसेज फ्रॉम एन एंजल, देवदूताचा निरोप. या संदेश मालिकेचं नाव आहे नाताळ 2000 वर्षानंतर. आणि आजच्या संदेशाचं टायटल किंवा शीर्षक आहे मेसेज फ्रॉम एन एंजल, देवदूताचा निरोप. आणि शास्त्रभाग आहे लूक याचा पहिला अध्याय. द टेक्स्ट, द स्क्रिप्चर इज लूक चॅप्टर 1 अँड द टायटल इज मेसेज फ्रॉम एन एंजल. आता समजा जर तुम्हाला एखाद्या देवदूताने भेट देऊन देवाचा निरोप कळवला असता तर तुमची प्रतिक्रिया काय असते? जरा विचार करा. अचानक आपल्याला कल्पना नसताना, अपेक्षा केलेली नसताना, प्रार्थना केली नसताना अचानक जर देवदूत प्रकट झाला, आपण आपल्या घरात किचनमध्ये कुठंतरी बिझी असताना, आणि अचानक जर देवापासून आलेलो आहे सांगितलं, तर आपली रिॲक्शन, आपली प्रतिक्रिया कशी असेल? आणि एका मुलीच्या बाबतीत, जी एक तरुणी होती 16-17 वर्षाची, तिच्या बाबतीत असं घडलं जवळजवळ 2000 वर्षापूर्वी. आणि तिचं नाव होतं मरिया. ती एक यहुदी होती, ज्यू, इस्रायली. आणि एक दिवशी देवाचा दूत तिला प्रकट झाला आणि देवाचा संदेश त्याने तिला दिला. तिने तो संदेश ऐकला, स्वीकारला, त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि काय झालं हे आपण आता त्याच्या वचनातून पाहूया. लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचन 26 पासून. आणि याच्यातून आपण हे शिकू की देवाचा संदेश जर आपण ऐकला, विश्वास ठेवला, स्वीकारला, तर काय होऊ शकतं. आज तुमच्या जीवनात काय होऊ शकतं. लूक चॅप्टर 1 वर्स 26. नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नामे नगरास एका कुमारिकेकडे गब्रिएल देवदूताला पाठविले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नामे पुरुषाला वाग्दत्त होती. त्या कुमारीचे नाव मरिया होते. तेव्हा देवदूत आत तिच्याकडे येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले कल्याण, प्रभू तुझ्याबरोबर असो, स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस. ती त्या बोलण्याने फार घाबरली आणि हे अभिवंदन काय असेल असा विचार करू लागले. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझवर झाली आहे. पहा, तू गरोदर होशील व पुत्र प्रसवशील. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परतपराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभू देव त्याला त्याचा बाप दावीद याचे राजासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराची शक्ती तुझ्यावर कार्य करेल. याकरिता जो जन्मेल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा, तुझी नातलग अलिशिबा, हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे. आणि जिला वांज म्हणत, तिला हा 6वा महिना आहे. देवाचे कोणतेही वचन असमर्थ होईल असे नाही. तेव्हा मरिया म्हणाली, मी प्रभूची दासी, मला तुझ्या वचनाप्रमाणे हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. आता या ठिकाणी प्रभू येशूचा जन्म कसा झाला, कोणत्या घराण्यात, कोणत्या स्त्रीच्या द्वारे तो जन्मला, कशा रीतीने तो जगात आला, याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि याच्यावरून मरियाने जो प्रतिसाद दिला की तुझ्या वचनाप्रमाणे मला हो, बघा, आणि त्याच्या वचनाप्रमाणे घडून आला. आणि म्हणून मरियाच्या प्रतिसादावरून आपण 2 गोष्टी पाहतो की तिची नम्रता, ह्युमिलिटी, आणि तिचं मानवीपण, की ती एक रिअल मरिया होती.
ती एक कार्टून किंवा सिरियलमधले एक कॅरेक्टर किंवा पात्र नव्हती. एक खरोखरची मरिया, एक खरोखरचं गाव. प्रेज द लॉर्ड. आणि तिचा खरोखरचा प्रतिसाद की तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. आणि मग 30व्या वचनात देवदूताने तिला सांगितलं की हे कृपा पावलेले धन्य. नव्या करारामध्ये पहिल्याच वेळेस कृपा किंवा ग्रेस हा शब्द या ठिकाणी आपण वाचतो. आणि याच्यानंतर अनेक वेळा तो शब्द नव्या करारात आलेला आहे. आणि म्हणून योहान म्हणतो की नियमशास्त्र मोशेच्या द्वारे आले, पण कृपा व सत्य येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. म्हणजे कृपेचा काळ सुरू झाला. कृपा पावलेले धन्य. This word grace or favor is used first time in the New Testament. आणि 31 ते 33 वचनामध्ये आपण वाचतो की देवदूत तिला सांगतो भिवू नको. आणि पुढे 7 वेळा आणि ह्या लुकृ शुभवर्तमानात अनेक वेळा हे शब्द आलेले की भिवू नको किंवा भिवू नका. आणि म्हणून आपण पाहू की आज जर तुम्ही घाबरलेले असाल, आज अनेक लोक घाबरलेले आहेत वेगवेगळ्या कारणासाठी. भीतीदायक परिस्थिती, वातावरण, आर्थिक परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, कौटुंबिक आपत्ती, वेगवेगळे कारण. भीतीदायक वातावरणात, भीतीदायक जगात आपण जगत आहोत. आणि म्हणून हे शब्द भिवू नको किंवा भिवू नका हे किती कोरड पडलेल्या थंड पाण्यासारखे वाटतात नाही का. किती दिलासा देणारे असतात की भिवू नका. आणि देवदूत तिला म्हणाला भिवू नको. आणि म्हणून द की नोट ऑफ द स्टोरी, ह्या गोष्टीमध्ये, ह्या कथेमध्ये प्रभूच्या जन्माच्या हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत. फिअर नॉट किंवा भिवू नको. म्हणजे जेव्हा आपण भीतीदायक वातावरणात असताना हे शब्द भीतीला उत्तर असे आहेत. द आन्सर टू आवर फिअर्स इज इन दिस वर्ड्स. आणि हे उत्तर आपल्या भीतीला काय आहे? देवाची कृपा. आणि ती कोणाच्या द्वारे? देवाच्या पुत्राच्या द्वारे. आणि म्हणून जी घाबरलेली मरिया ज्यावेळेस देवदूताने तिला दर्शन दिलं, तिची भीती कशी दूर केली आणि कशा रीतीने देवाने तिला तयार केलं, ती तयार झाली आणि तिच्याद्वारे देवाचा पुत्र जगात जन्माला आला. प्रेज द लॉर्ड. आणि मरियाप्रमाणे आजही 2017 आपण देवाची कृपा पाहू शकतो. आपण त्याच्या कृपेचा, मर्जीचा अनुभव घेऊ शकतो, त्याच्या शांतीचा अनुभव घेऊ शकतो. जेव्हा आपल्याला हे कळेल की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल जे बाळ मरियाच्या पोटी जन्मलं ते कोण होतं, कोण आहे, नेमकं येशू ख्रिस्त कोण आहे. ख्रिश्चन लोकांचा देव, विशिष्ट जाती धर्मियांचा देव, की जगाचा उत्पन्न करता, जगाचा तारणारा. आज तुमचं ओपिनियन काही असो, येशू ख्रिस्त कोण हे जर कळलं तर त्याच्याजवळ आपल्या भीतीचं, आपल्या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे. आणि म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल त्या देवदूताने मरियेला काय सांगितलं हे जर आपण समजलं तर आपली भीती दूर होऊ शकते आणि तर आपला नाताळ आनंदित होऊ शकतो. आणि म्हणून आपण पाहू की त्या देवदूताने, ज्याचं नाव होतं गब्रिएल, मरियेला त्या बाळाबद्दल म्हणजे प्रभू येशूबद्दल काय सांगितलं. वचन 30 आणि 31, लूक 1:30 आणि 31 इथं असं लिहिलं आहे, देवदूताने तिला म्हटले, मरिये भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. बघा, सर्व काही देवाच्या कृपेमुळे होतं, सर्व काही त्याच्या कृपेमुळे होत असतं. आणि ज्यावेळेस देवाची कृपा आपल्यावर होते त्यावेळेस बाकी सर्व गोष्टी होत असतात. जर कृपा झाली की बाकीच्या गोष्टी घडत असतात. हालेलुया. आणि वचन 31 पुढे तो काय म्हणतो बघा, वर्स 31, पहा तू गरोदर होशील व पुत्र प्रसवशील, त्याचे नाव येशू ठेव. आणि मत्तई 1 जर आपण वाचलं तर मत्तई 1:21 योसेफाला ते देवदूताने दर्शन देऊन सांगितलं
तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तो आपल्या लोकांना पापापासून तारेल. येशू ह्या शब्दाचा अर्थ तारणारा. जीसस, द नेम जीसस मीन्स जेहोवा इज सॅल्वेशन. यहोवा तारण आहे, हा ओरिजिनल मूळ अर्थ येशू ह्या नावाचा. म्हणजे पहिली गोष्ट, तो देवदूत प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल मरियाला जे प्रगटीकरण देतं ते हे की त्याचं नाव. आता नीट लक्ष द्या, तुम्ही कोणी असाल, तुम्हाला किती ज्ञान असेल, देवाचं वचन देवाविषयी काय सांगतं ते. फर्स्ट पॉईंट, पहिला पॉईंट हा की देवदूत मरियाला त्याचं नाव प्रगट करतो, त्याच्या नावाचं प्रगटीकरण देतो. तू त्याचं नाव येशू ठेव. म्हणजे येशू हे नाव देवदूताने मरियाला सांगितलं. येशू हे नाव मरियाने आणि तिच्या नवऱ्याने योसेफाने ठरवलेलं नाही. म्हणून पहिलं महत्त्वाचं प्रकटीकरण हे की येशू हे नाव पृथ्वीवरील नाव नाही, माणसांनी सुचवलेलं नाव नाही, तर स्वर्गीय नाव आहे. म्हणून दुष्ट शक्ती, जादूटोणा, तंत्र किंवा कोणत्या याच्यावर येशूच्या नावात म्हटल्यानंतर ते निघून जातात. कारण येशूला सैतान, त्याचे दुरात्मे आणि सर्व ओळखतं. दृश्य आणि अदृश्य शक्ती, जग हे येशूला ओळखतं. म्हणून पहिली गोष्ट आहे की येशू, जीसस, द नेम जीसस इज अ हेवनली नेम. किती जण आमेन म्हणू शकतो. येशू हे नाव म्हणून सांगतो की जर तुम्ही प्रार्थना केली असेल तर तुम्ही आपोआप योग्य वेळी आमेन म्हणाल, जर नसेल तर तुम्ही ठिकाणावर राहणार नाही. येशू हे नाव हे स्वर्गीय नाव आहे, देव पित्याने कळवलेलं आहे. देवदूताने फक्त निरोप आणला की त्याचं नाव येशू ठेव. त्याच्या नावाचं प्रगटीकरण आणि त्याच्या नावाचा अर्थ आहे तारण. आणि म्हणून मत्तई 1:21 योसेफाला स्वप्नात देवदूताने सांगितलं की तो आपल्या लोकांना त्याच्या पापापासून तारेल. आज लोक पापाला भितात, पापाला नाही तर पापाच्या परिणामाला भितात. वेगवेगळे आजार, काही वर्षापूर्वी कोणीतरी असं डिक्लेअर केलं की कॅन्सर हा आजार माणसाच्या पापामुळे होतो. बघा, शास्त्र असं शिकवते की काही आजार, काही रोग हे देव येऊ देतो. काही विकाराचे आत्मे असतात, दुष्ट आत्मे, जे वेगवेगळे आजार माणसावर आणतात. तर लोक आज पापाच्या परिणामांना घाबरतात, कारण पापाचे गंभीर परिणाम, माणूस पापी आहे हे प्रत्येकाला, तो किती चांगला असो, किती पापी, दुष्ट असो, भ्रष्ट असो, प्रत्येकाला माहीत आहे. प्रत्येक धर्माच्या, जातीच्या माणसाला माहीत आहे की मी पापी आहे आणि देव पवित्र आहे. त्या पवित्र देवापर्यंत मी पोहोचण्यासाठी काहीतरी करावं लागेल. हे सर्वसाधारण मानव जातीचं थिओलॉजी किंवा फिलॉसॉफी आहे. काही जण याला अपवाद आहेत की जे एथिस्ट तत्वाचे आहेत किंवा नास्तिकवादी आहेत, परंतु त्याला काही बेस नाही आहे. कारण खोल अंतःकरणात त्यांना माहीत आहे की हे फक्त इथं आहे, इथं मी अशुद्ध आणि पापी आहे. प्रेज द लॉर्ड. तर आणि म्हणून माणसामध्ये ही अपराधीपणाची भावना, गिल्ट अँड शेम अँड फिअर ही असते. माणूस पापी असल्यामुळे माणसाच्या मनामध्ये भीती, अपराधीपणाची भावना आणि लज्जाही असते. आपण वाचतो की ज्यावेळेस आदाम आणि हव्वा यांनी देवाची आज्ञा मोडली आणि पाप केलं, त्यावेळेस ते देवापासून लपले. ज्यांना देवाची वाणी ऐकून आनंद वाटायचा, जे उत्सुक असायचे, जे वाट पाहायचे, त्या दिवशी, त्या घटकेला ज्यावेळेस देव त्या बागेच्यात आला, त्यावेळेस ते झाडामागे लपले. पाप माणसाला देवापासून दूर करत. पाप लज्जा आणतं, भीती आणतं, गिल्टी कॉन्शियस. आणि ह्याच्यामुळे आपल्याला पापापासून शुद्ध होण्याची, पापाची क्षमा होण्याची गरज आहे. आणि म्हणूनच देवाने म्हटलं की त्याचं नाव येशू ठेव, कारण तो आपल्या लोकांस पापापासून तारेल. म्हणूनच देवाने एक तारणारा पाठवला, क्षमा करणारा पाठवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तर देवदूताने मरियाला ते नाव प्रगट केलं की बाळाचं नाव काय ठेवायचं, आणि ते नाव स्वर्गातून देवाने दिलेलं होतं. म्हणून येशूच्या नावात रोग बरे होतात,
येशूच्या नावात तारण आहे, येशूच्या नावात पापाची क्षमा आहे, येशूच्या नावात मुक्ती, येशूच्या नावात जे काही पाहिजे ते सर्व काही आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं नाव बळकट दुर्ग आहे. धार्मिक त्याकडे धाव घेऊन त्यात स्वस्थ राहतो. म्हणजे काय? म्हणजे हे येशूच्या नावात खरं संरक्षण आहे. ट्रू सिक्युरिटी तुमच्या बँक अकाउंटमध्ये नाही आहे, बॉडीगार्डमध्ये नाही आहे, सुरक्षा रक्षकामध्ये नाही. खरी सिक्युरिटी, खरी शाश्वती, खरं संरक्षण हे प्रभू येशूच्या नावामध्ये आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट आपण पाहतो की देवदूताने मरियेला त्याचं नेचर किंवा त्याचा स्वभाव किंवा गुणधर्म प्रकट केला. ह्या वचनामध्ये दीज वर्सेस रिव्हील हिज नेचर, त्याचा स्वभाव, त्याचा गुण किंवा तो कोण आहे, की हे बाळ कोण होईल. हे 31व्या वचनात जर आपण वाचलं तर इथं म्हटलेलं आहे की पहा, तू गरोदर होऊन पुत्र प्रसवशील, त्याचे नाव येशू ठेव. म्हणजे त्याचा जन्म मरियेपासून होईल. शास्त्रात त्याला मरियेचा पुत्र म्हटलेला आहे, योसेफाचा पुत्र म्हटलेला नाही. योसेफाचा पुत्र त्याला फक्त त्यांनी म्हटलं जे त्याची निंदा करत होते, विरोधी होते ते. पण ॲक्च्युली ही इज रेफर टू ॲज अ सन ऑफ मॅरी, कारण योसेफा त्याचा जगिक पिता नव्हता. मरियाचा गर्भ योसेफापासून नाही तर देवाच्या पवित्र आत्म्यापासून होता. हालेलुया. म्हणून या ठिकाणी त्याचा स्वभाव, त्याचं नेचर, गुण हे आपण पाहतो की तो जरी देव असून तो पूर्णपणे मानवी रूप धारण करून जगात आला. परंतु आदमाच्या लाईनमधून, आदमाच्या वंशावळीतून असता तर आदमाचा पाप, त्याच्या ठाई तो पापी स्वभाव आदमातून आलेला असता. म्हणून कुमारी मरियेला सांगण्यात आलं की तुझ्या ठाई जो गर्भ राहील तो योसेफापासून नाही तर देवाच्या पवित्र आत्म्यापासून राहील. म्हणून प्रभू येशूचं रक्त हे शुद्ध आहे. म्हणून त्या रक्तात पापाची क्षमा आहे. ती योसेफाचं वंशावळीचं घराण्याचं रक्त नाही, कारण तो गर्भ पवित्र आत्म्यापासून आहे. हा फरक येशू ख्रिस्तामध्ये आणि इतर देवदैवतांमध्ये आहे. हालेलुया. मला वाटलं सर्व चर्च प्रेज द लॉर्ड म्हणेल. हा फरक येशू ख्रिस्तामध्ये आणि इतरांमध्ये आहे. आणि हा जर फरक कळला तर नाताळ कळला, नाही तर काही कळलं नाही. म्हणून त्याच्या नावात पापांची क्षमा आहे, कारण ते नाव स्वर्गीय आहे. त्याच्या रक्ताने पापाची शुद्धी आहे, कारण त्याचं रक्त सर्व पापाची क्षमा का करतं, कारण ते रक्त शुद्ध पवित्र रक्त आहे. तो कुमारी मरियाईपासून जन्माला अद्भुत रीतीने चमत्कार. तो इट रिव्हील्स हिज ह्युमॅनिटी, की तो देव असून पूर्ण मनुष्य होता. परफेक्ट ह्युमॅनिटी, पूर्ण निष्पाप निष्कलंक मनुष्य, जसं आदाम आणि हवा फळ खाल्ल्यापूर्वी होते तसे. आणि म्हणून शास्त्रात त्याला दुसरा किंवा शेवटला आदाम म्हटलेला आहे. पहिल्या आदामाच्या द्वारे मरण आले, पण दुसऱ्या आदामाच्या द्वारे जीवन आले. पाऊल म्हणतो कोरिन्थीकरास पत्रामध्ये, पहिला आदाम जिवंत करणारा प्राणी झाला, दुसरा आदाम जिवंत करणारा आत्मा झाला. पहिल्या आदामाचे जे सर्व जग आहे त्यांना खरं वाटो अगर नको, पण दुसऱ्या आदामाचे होणं गरजेचं आहे. म्हणून दुसरा किंवा नवा जन्म शास्त्र शिकवतोय. पवित्र शास्त्र पुनर्जन्म नाही तर नवा जन्म शिकवते, जो फक्त प्रभू ईश्वर विश्वासाच्या द्वारे आहे. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की मरिया ही त्याची जगिक आई होती, की जिच्या पोटी त्याने जन्म घेतला. ही वॉज परफेक्टली ह्युमन, तो पूर्ण मनुष्य होता. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्यायामध्ये पाऊल लिहितो की तो देव असता त्याने देव पण बाजूला ठेवून मनुष्य रूप धारण केले. हे अद्भुत आहे. असं इतिहासात कधीही झालेलं नव्हतं, फक्त त्यावेळेस झालं. आणि ह्या घटकेची, ह्या दिवसाची अनेक हजारो वर्षापासून असंख्य देवदूत आणि स्वर्गीय सैन्य हे वाट पाहत होतं की देव हे जे करणार आहे पृथ्वीवर, भूतलावर, ते कधी कसं करणार आहे. आणि म्हणून देवदूतांना या गोष्टी निहाळून पाहण्याची उत्कंठा आहे, शास्त्र सांगतं.
एंजल्स डिझायर टू लुक इनटू, पण त्यांना ते पाहायला मिळालेलं नाही. त्यांना ते गुजे देव प्रगट करत नाही, ते आपल्याला प्रगट करतो. कारण माणसाने पाप केल्यावर क्षमेचा अनुभव कसा असतो माणूस घेऊ शकतो. देवदूताने जेव्हा पाप केलं, देवाने त्यांना अंधार कोठडीत राखून ठेवलं नाशासाठी. त्यांना क्षमा नाही, पण तुम्हाला आणि मला क्षमा आहे. याचं कारण असं की कोणताही देवदूत, आणि हे दिव्य प्रकटीकरण आहे, नीट ऐकून घ्या, कोणताही देवदूत देवाने त्याच्या प्रतिरूपाचा केला नाही, फक्त माणूस देवाच्या प्रतिरूपात आहे. आणि माणसाला हे सौभाग्य आहे देवाशी एकरूप होण्याची, त्याला जाणून घेण्याची. आणि म्हणून ख्रिस्ती हा धर्म आहे का? नाही, ख्रिस्ती हे जीवन आहे. ख्रिस्ती होणं म्हणजे तुटलेला लिंक, कनेक्शन, देवाशी जोडणं, देवाशी जोडलं जाणं. लोकांनी 2000 वर्षात तो धर्म केला, पण तो धर्म नाही आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट आपण पाहतो, पहिली गोष्ट की तो मरियाचा पुत्र म्हणजे पूर्ण मनुष्य झाला. त्याचा जन्म अद्भुत रीतीने झाला पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि हे जे झालं, हे देखील देवाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे झालं. बघा, यशायाच्या पुस्तकाचा 7वा अध्याय आणि 14व्या वचनात सांगितलेलं होतं, यशाया संदेष्टा प्रभू येशूच्या जन्माच्या 600 वर्षापूर्वी होऊन गेलेला होता. मोर दॅन 600 years. आणि त्याने अशी भविष्यवाणी केली होती की पहा, कुमारी गर्भवती होईल आणि ती पुत्र प्रसवेल. आणि या ठिकाणी एक कुमारी आता गर्भवती होणार आहे, जिचं नाव आहे मरिया. आणि ती पुत्र प्रसवणार आहे, ज्याचं नाव असेल येशू. आणि तो गर्भ जो राहणार आहे, तो अद्भुत रीतीने देवाच्या पवित्र आत्म्याच्या, देवाच्या सामर्थ्याने राहणार आहे. म्हणजे काय की प्रभू येशू जरी मानवी रूप त्याने धारण केलं, मानव होता, परिपूर्ण मानव, निष्पाप मानव होता, तरी तो परिपूर्ण देव होता, कारण त्याचा जन्म पवित्र आत्म्याने झाला. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो, देवदूत तिला सांगतो की जे बाळ जन्मले ते माणूस पण असेल, देव पण असेल. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य पण आहे, देव पण आहे. किती जणांना समजलं मी काय बोललो? ही इज बोथ ह्युमन अँड डिवाइन. तो फक्त ह्युमन नाही, थोर पुरुष, संत, महात्मा, कोणीतरी. तो मनुष्य, थोर परात्पर देवाचा पुत्र पण आहे, मनुष्य पण आहे, आणि तो देव पण आहे. हे प्रकटीकरण, हा विश्वास. हे नसेल तर नाताळ फक्त एक सण आहे, फक्त एक सेलिब्रेशन आहे त्या दिवसावर. हे फक्त एक पार्टी आहे, एक ओकेजन आहे. पण हे जर दिव्य सत्य कळलं तर जीवन आहे. तर तो कशासाठी आला, तो कोण आहे, कोण होता, त्याचा माझा काय संबंध आहे. प्रेज द लॉर्ड. तर ह्या गोष्टी, तर पहिलं पॉईंट, पहिली गोष्ट, देवदूताने तिला त्याचं नाव प्रगट केलं की त्याचं नाव येशू ठेव. त्या नाव तारण आहे, त्या नावात तारण आहे.